नमस्कार मित्रांनो, स्वागत असं तुमचं नवीन व्लॉग मध्ये. मित्रांनो, मी आता असे मुंबईत आणि माझ्यासोबत असा प्रतीक सावंत. प्रतीक स्पोर्ट तुमका कंपनी माहितच असा, क्लोथिंग तेचो मालक. नमस्कार, मेरा नाम मुकेश है. तर आम्ही आता असो घनसोलीक. प्रतीक स्पोर्टची जी फॅक्टरी असा ती घनसोलीक असा मुंबई. आणि आता गणपतीचो सीझन चालू जातलो, चतुर्थी चालू जातली, ऑर्डर जोरात चालू होतले. आणि जास्त करून मंडळाची किंवा वेगवेगळ्या गणपतीच्या मंडळांची ना ऑर्डर असतात. गावातले ऑर्डर खूप असतात. गावातले वगैरे ऑर्डर खूप असतात. सो आम्ही आता फॅक्टरीत भेट देऊक चाललो. फॅक्टरीमध्ये कसं काम चालता, कशी प्रोसेस असता, कसा टी शर्ट बनवला जाता, कशी डिझायनिंग होता, ह्या मी तुमका या व्हिडिओतनं सगळं दाखवतो प्रयत्न करतलोय. सो आम्ही आता ऑन द वे असो, जस्ट पोचतलो. त्याच्या आधी ना प्रतीकला जरा प्रश्न विचारूया, बघूया काय उत्तर देतात ह्या. तर प्रतीक, किती वर्ष झाली तुका ही फॅक्टरी चालू करून? 2018 मध्ये चालू केलेलं आहे. 2018 मध्ये प्रतीक स्पोर्ट ब्रँड चालू केलेलो. आणि कसं काय एक्सपिरियन्स होतो, पहिली काय स्ट्रगल झाला, कसा करूचा लागला? स्ट्रगल खूप केला. स्ट्रगल म्हणजे ते काय सांगू शकत नाही. स्ट्रगल सांगून ते कळण्यासारखे नाही कोणाला काय स्ट्रगल होते स्टार्टिंगला. म्हणजे आयडियाच नाही ना त्या गोष्टीबद्दल काय. अच्छा, तरी भरपूर. पण एक बाबा करायचंय, चला. लग्न झालं, लग्नाला जेव्हा सुट्टी टाकलेली ना तेव्हा म्हणजे जॉब वरनं हे केलेलं की बाबा एक्सटेंड नाही होणार सुट्टी, तुला लवकर यावं. पण मी गावाला म्हणजे मी गावात आणि आता करतलंय काय, तर म्हटलं बघूया नाही रिझाईन टाकायचं म्हटलं काहीतरी बिझनेस करते. स्टार्टिंगला ट्रेडिंगचा बिझनेस केलेला सुरुवाती. तेव्हा ते स्पिनर वगैरे नवीन दिलेले. अच्छा. ते पण म्हणजे मुंबईतनं गावाघरांना ऐकलं, काय काय केलं सर्कस. हळूहळू शिकलं. आता किती वर्ष झाली तुका? 18 म्हणजे 8 वर्ष झाली, 8 वर्ष बरोबर ना? सो आता ऑटो मोडवरच असं पूर्ण काम जास्तचा ऑटो मोडवरच. म्हणजे आहेत मला माझे म्हणजे जे टीम आहे ना आपली प्रत्येक स्पोर्ट्सची, ती प्रॉपर चांगली भेटलेली. त्यामुळे मला जास्त आता लक्ष देऊच लागत नाही कामात. बरोबर. बाबा त्यांना एकदा सांगितलं की कामं होतं, तसं सिस्टम आमच्याकडे. बरोबर. किती जणांची टीम आहे तुझ्याकडे? 25 ते 30 जण आहेत टोटल. अच्छा, वा वा, चांगली गोष्ट. आणि दिवसात तरी प्रोडक्शन किती होता? दिवसात सीझनला 1000 पीस. अच्छा. आणि नाईट वगैरे करून एक 1400-1500 पीस. आणि नॉर्मल सीझनला 600-700 पीस आपण दिवसात बनवतो. ओके. आणि कॉन्टॅक्ट कसं करायचं जर टी शर्ट घ्यायची असली तर? इंस्टाग्रामला पेज आहे माझा, त्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर आहेत माझे. ओके. परत आता वेबसाईट चालू होता. सिंगल पीसचे खूप रिक्वायरमेंट असतात. सिंगल पीसवाल्यांना म्हणजे डायरेक्ट कधी कधी फ्रस्ट्रेट होतं की बाबा किती एवढे फोन सिंगल पीसला. त्याच्यासाठी वेबसाईट वगैरे बनवलेली आहे, लॉन्च करतलं. तर ना प्रतीक स्पोर्टचा कॉन्टॅक्ट नंबर आणि पूर्ण डिटेल्स, इंस्टाग्राम पेज वगैरे असतात ना, तर मी पूर्ण डिटेल्स देऊन ठेवते खाली. तुमका जर ऑर्डर देऊची असतात किंवा सिंगल पीस ऑर्डर असतात तर शॉपमध्ये जाऊन घेतलं चांगलं होईल असं वाटतं मला. आणि जर बल्कमध्ये ऑर्डर असतात तर कॉन्टॅक्ट नक्की करा यांका. आणि आता चला मी तुमका फॅक्टरी दाखवते आधी. तर पोचलो आम्ही आता. हे बघा, प्रतीक स्पोर्ट, लीडिंग स्पोर्टवेअर मॅन्युफॅक्चरर. चला मग. तर आम्ही आता असो सर, हे काय ऑफिस आहे? या प्रिंटिंग युनिट आहे. प्रिंटिंग युनिट. सर काय होता? डिझायनिंग होतं, हाय डिझायनिंग होतं, पलीकडे डिझायनिंग होतं. अच्छा, यांचं नाव? अच्छा. अच्छा, पूर्ण डिझायनिंग हे करतात. म्हणजे डिझायनिंग आहे किती जण करतात? 4 जण करतात. ओके ओके. आणि डिझायनिंग झाल्यानंतर पुढची प्रोसेस? 2 प्रोसेस आहेत. एक सब्लिमेशन प्रिंटिंग करतो, एम्ब्रॉयडरी करतो. अच्छा. स्टिकर प्रिंटिंग करतो. सब्लिमेशनची डिझाईन रेडी होते ती. हां. रेडी झाली काय तुका त्याच्यावर प्रिंट शूट करेल. पहिली कस्टमरला पाठवतो फायनल करतो ओके असं की नाही. ओके. ते साईज कन्फर्म करून त्याप्रमाणे प्रिंटची साईज असते, हां, ते सेट करून ह्या प्रिंटरला प्रिंट शूट करून ते प्रिंट असे कट होते. बघूया जरा प्रिंट दाखव, बघूया. आता ही संजयची ऑर्डर चालू आहे. ओके, माझगावचीच ऑर्डर आहे. दाखव एक सॅम्पल. ही स्लीव्सची प्रिंट आहे. ओके. एक टी शर्ट रेडी करून बघा दाखवतो ना. नाईस नाईस. ही प्रिंट डिझायनिंग झाली काय? प्रिंट हे मशीनचं नाव काय? हे ॲब्सेंटची ओके. ओरिजिनल लिंक वापरतो. ओके. सगळा ओरिजिनल, डुप्लिकेट काय नाही. प्रिंट झाली, डिझाईन झाल्यानंतर प्रिंट झाली, काय नेक्स्ट काय येता? फ्युजिंगचं काम. फ्युजिंग म्हणजे काय होतं जरा एक्सप्लेन कर. कपडो सिलेक्ट केलेलं असतं ना. हां. कपडो खाली आणि वरती पेपर ठेवून कपड्याला प्रिंट होते. ओके. हां, याला फ्युजिंग बोलतात. ओके. एक बघ, पहिले कटिंग करूचे लागतं ते. ही पण प्रोसेस पहिली कटिंग मध्ये. हां.
पहिले पेपर कटिंग होतं. ओके. फ्युजिंग एक सॅम्पल बघूया. हा ओके. हां सॅम्पल रेडी झाला. पण संजयची ऑर्डर. ओके. आणि याच्या नंतर तो सब्लिमेशनचा पेपर रद्दी. रद्दीसाठी. ओके ओके ओके. आणि ही प्रोसेस आता झाली कंप्लीट. ह्याच्यानंतर नेक्स्ट काय? त्याच्यानंतर रिकटिंग होतं. रिकटिंग झाला की टी शर्ट वरतं. आता चालू असताना ना खाली. चला मग बघूया. ओके चला. आता आम्ही साईडच्या ऑफिसमध्ये येलो. सर काय आता या सॅम्पल्स कपड्याचे थोडे दाखव सॅम्पल्स. नवीन लॉन्च केलेलं आहे. ओके ओके. हे चतुर्थीसाठी सध्या म्हणजे दर सीझनला तू नवीन फॅब्रिक लॉन्च करतोस आणि नवीन डिझाईन नवीन आहे. हे या वर्षीचे आहेत. म्हणजे कस्टमर पहिली आलो काय हैसर सॅम्पल चेक करू घेता. आपल्या इंस्टाग्रामला वगैरे जातात नाही सगळे व्हिडिओ टाकतो आम्ही इंस्टाग्राम. ओके ओके. हां ओके ओके ओके. भरपूर सॅम्पल आहेत. खूप खूप अच्छा. आणि प्रत्येक जसे असतात तसे रेट त्याचे डिपेंड. कलर त्याचे ह्या. ओके ठीक आहे. आणि ही मागे जी असत ती सॅम्पलचीच असत काय थोडी रेडी केलेली आहे? रेडी केले. कस्टमर सॅम्पल मागता ना कधी कधी. अच्छा ओके. एक दाखव बघूया ओपन करून. ह्याच दाखव. गोल्डन प्रिंट वाला. हां शिमग्याचा बनवलेला आपण. अच्छा. गणपतीचा असं खाली सॅम्पल दाखवते अजून चांगले. प्रतीकचे ना इकडे अवॉर्ड भरपूर ठेवलेले आहे बघा. अवॉर्ड एकच झाले बाकीची सन्मान चिन्ह. सन्मान चिन्ह खय खय भेटलेली मला जरा सांग. अवॉर्ड एकच अवॉर्ड आपल्याला भेटला. हां कोकण सन्मान. अच्छा. हे कशाबद्दल? बेस्ट एंटरप्रेनर. अच्छा ओके. आणि बाकीचे सन्मान चिन्ह आपण सन्मान स्पर्धा चिन्ह. वगैरे करतो ना आनंदवाडीचे त्याच्यानंतर दादांची तरी सिंधू आहे. हां यंगस्टार. हां इकडे हे सीबीडीचा महाराजा गणपती मंडळाचे. ओके. CBD चा राजा. ओके जर ठाण्याच्या राजाची पण असते. गोविंदा पथकची करतो ना आपण ऑर्डर. ठाण्याच्या राजाची असते. सेकंड फ्लोअरवरनं आम्ही आता फर्स्ट फ्लोअरवर गेलो. हैसर सब्लिमेशन कम्प्लीट झाल्यानंतर सगळा हैसर होता. कटिंग त्याच्यापासून पूर्ण टी शर्ट किंवा पॅन्ट जी बनवली जाताना तर सगळं हैसर होता. आता प्रतीक मागं काय प्रोसेस असताना ती पूर्ण एक्सप्लेन करतो. ओके. तू सगळ्यात पहिली काय होता हैसर आता सब्लिमेशन झाल्यानंतर? हां कटिंग होतं. झाला ना. हां फ्रंट बॅक कट झाले. स्लीव कट होते. त्यानंतर ते बंडल बांधलेले साईज वाईज. काहीच्या फ्रंटला काहीची बॅक काहीची स्लीव. मग ते मशीनवर जातं. मशीनवर टी शर्ट रेडी होतं. टी शर्ट रेडी झाला की कटिंग प्रोसेस चालली आहे. कटिंग झाल्यानंतर बंडल बांधले जातात आणि त्या झाल्यानंतर सिंगलची मशीन आहे. समोरचा फ्लॅकेट हवा तर फ्लॅकेट, चेन हवा तर चेन. ह्यामध्ये चेन किंवा फ्लॅकेट लागला जातात. आणि त्याच्यानंतर ही मशीन आहे याच्यावरती साईडची शिलाई होतात. ही साईडची शिलाई झाली की परत हय कॉलर असतात तर कॉलर, राऊंड नेक असतात तर राऊंड नेक बरोबर लावलं जातं. आणि ही सगळी प्रोसेस झाली की फायनल म्हणजे स्लीवला जर पट्टी असली तर ह्या मशीनवर पट्टी लावतात स्लीवची. त्यामुळे ती पट्टी केली जातात. आणि बॉटम जो असतात त्या बॉटमसाठी ही मशीन आहे. ह्या मशीनवरती पूर्ण बॉटम बनल्या जाते. बॉटम दिसतात. ओके. ही बटनची मशीन ते काचची मशीन. ओके. काच बटन ऑन फायनल परफेक्ट आहे. मला ओंकार गाव माझं गाव कोकड आम्ही फ्रॉम. आणि तो ट्रॅकमध्ये तो लोगो मारतो. ओके ओके ओके. लोगो साईड स्ट्रीप मतलब शॉपचा माल रेडी होता ना. प्रेसिंग होतं. ओके. हीट प्रेस म्हणतात ना याला? प्रेसिंग चालू आहे. ओके. नाव राकेश. हां म्हणजे 590 ची स्पीड आहे. एकदम फास्ट इस्त्री मारतात. इस्त्रीला काम होतं आणि प्रेस करतो आणि तसं फोल्ड करून थैलीत टाकतो. प्रेस बॅक फाईन. आज आपण सॅम्पल रेडी करतो. बॅक साईड आहे. बॅक साईडला असा लिहिलेला आणि रिकर्वेशन मारायचं सॅम्पल एम्ब्रॉयडरी केलेला. ठीक आहे. सॅम्पल आता बघूया आपण कसा रेडी होतो. त्यांचे नवीन स्लीवलेस रेडी देतात शॉपचे. ओके. गोल्डन प्रिंट त्याचा
साईडला करून टाकतो. ओके, हे आता शॉपसाठी जातले. आता हय ना, म्हाका सांग काय प्रोसेस असता, म्हणजे लांबची ऑर्डर असली, पाठवची असली तर? फायनल प्रोसेस म्हणजे काय, पेमेंट झाल्यानंतर माल डिस्पॅच होता. ऑल ओव्हर इंडिया माल जाता, जिकडे कुरिअर, बस, इंडियन रेल्वेज आणि पोस्ट. इंडिया पोस्टने जिकडे बाकी म्हणजे कुरिअर जातं ते इंडिया पोस्ट जातात, पण थोडं टाईम लागतं, 8 ते 10 दिवस लागतो इंडिया पोस्टला, लांबच्या लोकेशनला. ओके. आणि बाकीचा जो शॉपवर माल जाता तो शॉपर बसवर ट्रॅव्हल्सवर जातं आपलं. तुमचे- गावाला जाताना गाडीतनं टाकून घेऊन जाते माझ्या. तुमचे खय खय शॉप असत? आपला सावंतवाडी, गोवा, कोल्हापूर, मालवण, शिरोडा ओके. आणि हो बस. आणि हा घनसोलीचा घनसोली. ओके. मग थंयसर जाऊन आपण ऑफलाईन खरेदी करू शकतो डायरेक्ट. ऑफलाईन खरेदी करू शकतो. तर अशा प्रकारे तुम्ही बघितलात घनसोलीतली प्रतीक स्पोर्टची फॅक्टरी. हयसर एवढ्या जोरात काम चालू असता. आणि गणपती वगैरे येला ना, गणपती येईल त्यांचं सीझन चालू झालं का रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत काम चालूच असतं, कंटिन्यू काम चालू असतं. आणि सगळे उत्साहात काम चालू करतात, कारण खूप प्रेशर असतं. दिवसा सर साधारण 1000 ते 1200 टी शर्ट रेडी केली जातात पर एका दिवसात. तर तुमका जर प्रतीक स्पोर्टची टी शर्ट वगैरे मागवायची असली तर मी पूर्ण डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये आणि स्क्रीनवर नंबर वगैरे देऊन ठेवतो. तुम्ही प्रतीक स्पोर्टला नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि ऑफलाईन जर खरेदी करूची असली तर प्रतीकने जसे सांगितलं की खय त्याचे शॉप असतात, थंयसर जाऊन तुम्ही प्रतीक स्पोर्टची टी शर्ट खरेदी करू शकता. फक्त टी शर्ट नाही तर पॅन्ट्स, ट्रॅक पॅन्ट, जर्सी सगळा हयसर प्रतीक स्पोर्टचा असा. तर बरा वाटला म्हाका हयसर व्हिजिट करून, खूप खूप चांगला वाटला. तर चला मग, गणपतीक आता 100 दिवसापेक्षा कमीच राहू सर. तुमका जर कपडे घेवचे असले प्रतीक स्पोर्टचे तर नक्की विजिट करा. आणि ह्यो व्हिलॉग असा ना मी हयसरच संपयतोय. असेच व्हिलॉग बघण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला, बरे रे, बाय.